सराव संच 4 मधलं 5 उदाहरण. पी केंद्र असलेले वर्तुळ काढा. आपल्याला एक पी केंद्र असलेले वर्तुळ काढायचं आहे. त्यानंतर 100 मापाचा एक लघुकंस काढायचा आहे. लघुकंस काढा असं दुसरं एक दिलेलं आहे. तिसऱ्या ठिकाणी दिलं आहे की बिंदू ए व बिंदू बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा असा प्रश्न दिलेला आहे. सर्वप्रथम आपण पहिली कृती करूया ती म्हणजे केंद्र पी असलेले वर्तुळ आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे आपण वर्तुळ या ठिकाणी काढूया. पी केंद्र असलेले एक वर्तुळ आपण या ठिकाणी काढूया. या पद्धतीने आपण वर्तुळ पूर्ण केले. या ठिकाणी याला नाव दिलं आपण पी केंद्र. आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे तर आपण या ठिकाणी कंस आपल्याला काढायचा. तर कंस काढत असताना कंस आपल्याला 100 मापाचा काढायचा आहे. म्हणजे पी केंद्र म्हणजे केंद्राचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आणि कंसाचं माप हे समान असते आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी मी या बिंदूला नाव देतो ए बिंदू. आता या ठिकाणी आपण केंद्रीय कोनाचं माप 100 काढू म्हणजे जेणेकरून आपल्याला या कंसाचं माप सुद्धा आपल्याला 100 मिळेल. म्हणजे अशा बेतानं आपल्याला काढायचं आहे. पहा 0, 10, 20, 30 अशा बेतानं 90 आणि 90 पेक्षा जास्त माप आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि ती आपण 100 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण घेऊया. पहा या पद्धतीने हे झाला 100 मापाचा या ठिकाणचा एक कोन. असा आपण एक कोन काढला. या कोनाचं माप 100 आहे म्हणजे या कंसाचं माप सुद्धा किती आहे 100 आहे. या कंसाचं माप 100 आहे म्हणजे याचं माप 260 आहे. म्हणजे वर्तुळाचं सगळं माप हे 360 असते. आपण इथे 100 वजा केले म्हणजे 260 हे उरलेलं आहे. म्हणजे या कोनाचं माप सुद्धा 260 आहे. कारण की वर्तुळाच्या केंद्राच्या ठिकाणी आपल्याला केंद्रीय कोनाचं माप आणि ह्या कंसाचं माप हे सारखं आहे. हा लघु कंस आहे आणि हा विशाल कंस आहे वर्तुळ कंसामध्ये. त्यानंतर पहा आपल्याला ई बिंदूतून आणि ह्या बी बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायच्या. मग या स्पर्शिका काढताना काय करायचंय तर बी कंपासामध्ये योग्य माप घ्यायचं. बी यावरती लोखंडी टोक ठेवायचं. आतल्या बाजूला एक चाप मारायचा आणि बाहेरच्या बाजूला एक चाप मारून घ्यायचे. असे 2 मार्ग. आता कंपासामध्ये पुरेसं माप घ्या. मोजून घ्यायची गरज नाही. आणि बीच्या समोर मी एक चाप मारतो आणि या बाजूला एक चाप मारतो. परत बीच्या अंतर्गत भागात या ठिकाणी एक माप एक कंस करतो. या बाजूला एक कंस करतो. अशी जर आपल्याकडून आकृती येत असेल तर परत आपण हा बिंदू पुन्हा सेट करूया. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे काढायचं आहे. आता हा बिंदू बी बिंदू आणि हा एक बिंदू आपले 3 बिंदू एक रेषेत आणायचे आहेत. एक रेषे आपल्याला काढायची आहे. या पद्धतीनं आपल्याला आपण हे काढले. ही एक स्पर्शिका आपल्याला मिळाली. अशाच पद्धतीनं आपल्याला ह्या ए बिंदू कशी काढायचे. मग ए बिंदू कशी काढत असताना काय करावं लागेल तर एच्या आतील बाजूने एक कंस करतो. याच्या बाजूने म्हणजे हे दोन्ही माप कशी आहेत समान आहेत. आता या ठिकाणी या बाजूने एक एच्या समोर चाप मारतो. या बाजूने एक चाप मारतो. हे माप हे जे माप आहे हे माप बरोबर लक्षात घ्या. हा बिंदू जो आहे हा बिंदू ए बिंदू हे बिंदू आपण जोडूया या पद्धतीने. हे तिन्ही जे आहेत हे एक रेषेचे बिंदू आहेत तरी आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहे. या ठिकाणी आपण असे जोडणार. असे वरती गेले तरी चालतील तुमचे खाली आले तरी चालतील तसं काय नाही. ह्या झाल्या स्पर्शिका. आपण या ठिकाणी कच्ची आकृती काढूया. कच्च्या आकृतीमध्ये पी केंद्र आहे. या ठिकाणी आपण 100 मापाचा या ठिकाणी एक कंस केलेला आहे. या बिंदूला ए नाव देऊ. या बिंदूला आपण बी नाव देऊया. आणि आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आता स्पर्शिका काढायचा. म्हणजे असा एकाच बिंदूमध्ये छेदणारी अशी आपल्याला काय करायची स्पर्शिका काढायची. ही एक स्पर्शिका. त्यानंतर या बिंदूपासून आपल्याला सुद्धा आणखी एक
अशी एक स्पर्शिका आपल्या ठिकाणी काढायची आहे. तर अशा पद्धतीने या कंसाचं माप किती आहे 100 अंश आहे. हा 5 नंबरचा प्रश्न इथे पूर्ण होतो. आता बघूया 6वा प्रश्न. 6वं उदाहरण आहे. केंद्र ई असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. आपण सुरुवातीला 3.4 च ई केंद्र असले एक वर्तुळ काढणार आहोत. वर्तुळावर एफ बिंदू घ्यायचा आहे, म्हणजे वर्तुळावर आपल्याला घेण्याचा बिंदू जो आहे तो एफ बिंदू. ए बिंदू घेण्याची एक आड दिलेली आहे. तो कशी आड काय दिलेली आहे तो कसा घ्यायचा आहे पहा. ए बिंदू असा घ्या की ई एफ आणि ए हे एक रेषीय असले पाहिजे, यांच्या दरम्यान तर दिलेली आहे. परत पुन्हा एफ आणि ए मधला अंतर आपल्याला 4.1 दिलेला आहे. आता ए बिंदू मधून आपल्याला स्पर्शिका काढायची, म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढली. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. सुरुवातीला आपण पट्टीच्या साहाय्याने कंपासाच्या कर्कटकाच्या साहाय्याने या ठिकाणी आपण माप घेऊन एक वर्तुळ काढणार आहोत की त्या वर्तुळाची त्रिज्या ही 3 किती असणार आहे 4 असणार आहे. असं एक आपण वर्तुळ पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी. आता याची त्रिज्या किती सांगितली आपल्याला. याची त्रिज्या आपल्याला 3.4 अशी आपण या ठिकाणी त्रिज्या घेतलेली आहे. आता याचं अंतर म्हणजे हा केंद्र आहे, याचं केंद्र आहे ई, त्रिज्या आहे. आता या ठिकाणचं जे माप आहे हे माप 3.4 सेमी अंतरावर या ठिकाणी आपण बिंदू घेतलेला आहे एफ. आता वर्तुळाच्या बाहेर आपल्याला किती अंतरावर यायचं आहे, तर वर्तुळाच्या बाहेरून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तर आपण एक किरण काढून घेतला या ठिकाणी, असा किरण काढून घेतला. परत आपल्याला आता ई एफ आणि ए बिंदू असा घ्यायचा आहे की ज्यामध्ये एफ आणि ए मधलं अंतर आपल्याला 4.1 असलं पाहिजे. परत आपण 3.4 मधलं जेवढं पहिलं अंतर आहे ते आपल्याला वाढवायचंय, म्हणजे पहिलं अंतर पहिल्यापेक्षा अंतर जास्त आहे. म्हणजे परत आपल्याला कंपास मध्ये किती माप घ्यायचे 4.1. परत आपण 4.1 कंपासाला माप मोजूया. असं मोजल्यानंतर आपल्याला हे जे माप आहे तर हे माप आपल्याला किती आहे 4.1 सेंटीमीटरचं तुम्हाला माप हे आहे. या ठिकाणी हे माप दिलेलं आहे. म्हणजे टोटल जर माप तुम्ही जर बघितलं 3.4 ते 4 असं जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे हे असणार माप किती आहे सारखं. म्हणजे केंद्रापासूनचं अंतर हे आपल्याला किती आहे डिस्टन्स ई ए आपल्याला ते जे आहे लेंथ ऑफ हे आपल्याला या पद्धतीने मिळते. म्हणजे हे माप आपल्याला केंद्रापासूनचं अंतर म्हणजे वर्तुळाच्या केंद्राच्या बाहेर बिंदू आपण जो ए घेतलेला आहे तो 7.5 अंतरावर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे वर्तुळाच्या आपण बाहेर आलेलो आहोत. याला आपण ई बिंदू पासून एफ बिंदू आणि ए बिंदू असे एफ आणि ए मधलं अंतर किती आहे 4. अशा पद्धतीने आपण हे काढलेलं आहे. कधी कधी आपल्याला हे काढण्याची सुद्धा गरज नाही. काही याच्यामध्ये आपण एवढंच आपण घेऊन परंतु आपण या ठिकाणी घेण्यासाठी आपण हे बिंदू घेण्यासाठी याला आपण वाढवलेला आहे. हा आपण एक रे काढून घेत आहोत. आता आपल्याला काय विचारले की ह्या ई बिंदूतून आपल्याला काय काढायच्या स्पर्शिका काढायच्या की ज्या वर्तुळाला. मग हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ई ए ला आपल्याला एक लंब काढावा लागेल. तो कसा काढायचा पहा. ई ए हा जो 7.5 सेंटीमीटरचा आहे तर याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन मी याचा मध्यबिंदू शोधतोय. मी याचा मध्यबिंदू शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला याचा मध्यबिंदू शोधायचा आहे. ए बिंदूवर लोखंडी टोक ठेवला अगोदर. आता ई बिंदूवरती ठेवतो आणि मी याचा मध्यबिंदू शोधणार आहे. तो मध्यबिंदू मला कुठे मिळणार आहे ते पहा. या ठिकाणी मला मध्यबिंदू मिळाला. ही त्याची हा जो लंब आहे ही या वर्तुळाची स्पर्शिका नाही. त्याच्या अगोदरच्या आकारात आपला आतमध्ये जात होत्या कारण की हे 7.5 माप आहे. म्हणजे त्याच्या अर्धे निम्म्या अंतरावर आपल्याला हा मध्यबिंदू मिळालेला आहे. म्हणजे याचा अंतर हा जो मध्यबिंदू याचा अंतर आणि याचा अंतर कसं आहे सारखं आहे.
मग आपल्याला यात अंतर घ्यायचं, ह्या मध्यबिंदूतलं अंतर आणि ह्या वर्तुळाला आणि केंद्रातून जाणारा असा एक आपण कंस काढलेला आहे. आणि आता आपल्याला ई बिंदू आणि याचा आंतरछेद असलेला हा बिंदू आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, जोडायचा आहे. ही एक झाली आपल्यावाली ही स्पर्शिका, ई बिंदूतून जाणारी ही एक स्पर्शिका. आता आपल्याला ह्या ई बिंदूतून आणि ह्या बिंदूतून जाणारी आपल्याला दुसरी स्पर्शिका काढायची आहे. म्हणून आपण ई बिंदू पहिल्यांदा निश्चित करूया, त्यानंतर आपण हा जो बिंदू आहे हा बिंदू आपण ई बिंदूशी जोडूया. अशा पद्धतीने आपल्याला दोन स्पर्शिका या ठिकाणी मिळालेल्या, वर्तुळाच्या बाह्य बिंदून आपण स्पर्शिका या ठिकाणी काढलेली आहे. आपल्याला परीक्षेत कच्ची आकृती असते, ती कच्ची आकृती काढत असताना कशी काढायची, ही कच्ची आकृती आहे. कच्ची आकृती या ठिकाणी मी काढतो. या ठिकाणी ए बिंदू आहे, या ठिकाणी एफ बिंदू आहे, हा वर्तुळावर आहे, हा ई केंद्र आहे, याचा आहे त्रिज्या आहे 3.4 सेमीची, ही काढून घेऊया. ही 4.1 सेंटीमीटरचं माप आहे, हे आपण काढलेलं आहे. आता ई बिंदूतून अशी आपण या ठिकाणी ही एक स्पर्शिका आणि या ठिकाणी दुसरी या ए बिंदूतून जाणारी आणि स्पर्श करणारी ही दुसरी आपण अशा स्पर्शिका काढलेली. ही झाली ही आकृती आहे कच्ची आकृती. अशा पद्धतीने आपण या 6 पॉइंट म्हणजे या ठिकाणचे हे जे माप आहे हे आपण पूर्ण केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 7वं उदाहरण बघूया. त्रिकोण एबीसी एलबीएल हे दोन त्रिकोण दिलेले, दोन्ही समरूप आहे. परंतु हा समरूप त्रिकोण काढण्याचा प्रकार कोणता आहे, दोन प्रकारापैकी सामायिक शिरोबिंदू असताना समरूप त्रिकोण काढणे आणि सामायिक शिरोबिंदू नसताना त्रिकोण काढणे, त्यापैकीचा हा प्रकार कोणता तर आपण समजून घेणार आहोत. त्रिकोण एबीसी आणि एलबीएल यामध्ये बी बिंदू हा सामायिक आहे. म्हणजे आपल्याला समरूप त्रिकोण काढताना या ठिकाणी दोन त्रिकोणाचा सामायिक शिरोबिंदू असल्या कारणाने एका आकृतीत दोन आकृती आपल्याला या ठिकाणी काढायच्यात. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला याच्या किमती काढण्याची गरज नाही. मग सर्वप्रथम आपल्याला दिलेलं माप कोणाचं आहे, त्रिकोण एबीसीचं. एबीसी एबी आहे 5.1 सेमी, बी आहे 40 अंश मापाचा, बीसी आहे 4.8 सेमी आणि ईसी आपण एलएल 4/7 या प्रमाणात हा त्रिकोण आपल्याला आहे. मग एबीसी आणि एलबीएन काढायचा आहे तर सर्वप्रथम आपण दिलेल्या मापाचा त्रिकोण काढून घेऊया. त्रिकोण आहे एबीसी आपल्याला काढायचा. तर या ठिकाणी मी बीसी घेतो. बीसी पहा, या ठिकाणी मी बी बिंदू घेऊया, बी आणि सी. तर मला बीसी घ्यायचा आहे. या ठिकाणी मी बी बिंदू घेतो आणि सी बीसी मधलं माप आहे 4.8 सेमी, एवढं माप दिलेलं आहे. सेमी एवढं आहे. आता कोणता मोठा आहे तर आपल्याला काढायचा जो आहे तो आपल्याला एलबीएन हा मोठा आहे, कारण की एलएन ही बाजू आहे ही 7 आहे, 7च्या या प्रमाणात आहे 4/7. मग हा बी बिंदू मी या ठिकाणी घेतला बी बिंदू आणि या ठिकाणी याला मी काढलेला जो बिंदू आहे हा बिंदू हा आहे सी बिंदू. आता आपल्याला माप काढताना सर्वप्रथम आपण आता 40 अंश मापाचा बी कोन काढूया. आपल्या या ठिकाणी बी कोन घ्यायचा आहे. तो बी कोन पहा, बी कोन हा 40 मापाचा आहे. तर 40 अंश मापाचा बी कोन आपण घेऊया. 40 अंश मापाचा मी या ठिकाणी बी कोन घेतलेला आहे. हा बी कोन 40 अंश मापाचा. याला वाढून घेतो, त्या पद्धतीने मी वाढून घेतो. उदाहरणाच्या आत याचं जात आहे हे तुम्ही समजून घ्या. कृती करत असताना तुम्ही पॉज करून लिहू शकता. एक एक कृती संपल्यानंतर जसं जसं जाईल तसं आपण तेवढं आपण सोडवलं पाहिजे. आता एबी मधलं माप 5.1 आहे. म्हणजे आपल्याला कंपास मध्ये परत आपल्याला 5.1 एवढं माप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. 5.1 माप हे कंपास मध्ये तुम्ही मोजून घ्या.
या ठिकाणी मोजून हे माप आपल्याला घ्यायचं आहे 5.1 सेंटीमीटर. कंपास मध्ये म्हणजे कर्कटकाच्या साहाय्याने पट्टीच्या साहाय्याने आपल्याला हे घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी त्रिकोण एबीसी हा आपला पूर्ण झालेला आहे. एबीसी मी हा त्रिकोण पूर्ण केलेला आहे. एबीसी हा त्रिकोण पूर्ण झाला माझा. परंतु एबीसी लहान आहे आणि एलबीएन मोठा आहे, म्हणून मला हा सी किरण काय करतो मी इथं वाढून घेतो. मला सी किरण या ठिकाणी वाढून घ्यायचा आहे. मी या पद्धतीने मी याला वाढवतो. पायाला मी वाढवून घेतो. हा सी मी वाढून घेतला या ठिकाणी. पहा याला मी टी असं नाव देतो. आता बी पशी आपल्याला कोण काढायचा आहे. कोण एक कोण काढतो, लघु कोण काढतो. त्याचं माप मला 30 किंवा 40 50 या देताना असेल. हे माप अंदाजे घ्यायचं आपण. या ठिकाणी हा एक किरण काढून घेतलं. याचे आपल्याला 7 भाग करायचे. 7 भाग कंपासामध्ये योग्य माप घेतलं. B1 2 3 4 5 6 आणि 7 यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. B7 B6 B5 B4 B3 B2 आणि B1. आता यामध्ये आपल्याला बी हा बी ची एकरूप आहे. ए हा एल ला आहे, म्हणजे ए जो बिंदू आहे आपला हा ए हा या ठिकाणी त्या बिंदूला येईल. आता या ठिकाणी परत आपल्याला एकरूप कोणता आहे तर सी हा एल ला एकरूप काढायचा आहे. म्हणजे या सी जो आहे सी कोण आपल्याला ह्या एन कोणाशी एकरूप काढायचा आहे. तर मग आपल्याला 4 हा 4 जो आहे ह्या बी ला आपण जोडणार, ह्या सी ला आपण जोडणार आहोत. या पद्धतीने आपण जोडूया. हा बी बिंदू आहे आणि हा, बरीचशी मुलं याला सरळ काढतील परंतु असं नाही, दोघांमध्ये फरक आहे. आपल्याला B4 एकरूप आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. या ठिकाणी कोण B7 हे आपल्याला कॉन्ग्रॅट घ्यायचे, एकरूप काढायचे आहे. मग बी च्या कंसातलं माप घ्यायचं आपलं हे बी वर ठेवतो आणि 7 वरती ठेवतो. हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत. आता या कंसातलं माप घेतो, याच्यातलं माप घेतो या ठिकाणचं हे माप. आता हा बिंदू आणि हा 7 B7 ही एका रेषेत आपल्याला येतील अशा बेतानं मला हे काढून घ्यायचे आहे. अशा बेतानं मी काढतो. या पद्धतीने आपल्याला काढायचा. आता या ठिकाणचा हा कोण आणि हा कोण एकरूप होतो. आता सी या कोणातलं माप आणि या ठिकाणचा आपल्याला माहितीये हा जो आलेला आहे जो एन आहे, ह्या दोन्हीतलं माप म्हणजे कोण सी एकरूप कोण एन आपल्याला काढायचा. तो कसा काढणार? दिलेल्या कोणाला एकरूप कोण काढण्याची कृती ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपण याला काढूया. या दोघांमधलं अंतर 7 आहे. आता या दोन्ही बाजूमध्ये ज्या ठिकाणी जेवढं अंतर आहे तेवढं अंतर या ठिकाणी आपण घेऊया. या ठिकाणी आता हा जो बिंदू आहे तर हा बिंदू आपण जोडणार आहोत. हा बिंदू वरती जोडत असताना हा वरच्या भागामध्ये इथे या ठिकाणी जात आहे, तर आपल्याला याला पुढे वाढवावं लागेल. माझ्याकडे अंतर कमी आहे, बोर्डची मर्यादा आहे, म्हणून माझा हा जो बिंदू या ठिकाणी येणारा जो बिंदू आहे तर हा बिंदू माझा एल बिंदू एल बिंदू येतो. तर आपल्याला ही दोन या ठिकाणी कॉन्ग्रॅट आपल्याला मिळेल. अशाच प्रकारची आपल्याला या ठिकाणी आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे. ही कच्ची आकृती काढत असताना आपण या ठिकाणी आपण अशी काढणार आहोत. यातलं माप 40 अंशाचं आहे. हा एल आहे.
हा बिंदू जो आहे हा एन, हा आहे सी, हा बी आहे आणि हा एल आणि हा जो आहे तर हा ए बी सी, हा एन आणि हा सी, हा हे दोन एकरूप असतील आणि हा स्वतःशीच एकरूप असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला कच्ची आकृती आपल्या या ठिकाणी काढायची आहे. त्याचं माप आपण 5.6 सेमी असं लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपण प्रश्न 7वा कंप्लीट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वं गणित पाहणार आहोत. 8व्या उदाहरणामध्ये दिलेलं उदाहरण पाहूया. समरूप त्रिकोण काढायचा आहे. पण समरूप त्रिकोण काढत असताना आपल्याला दोन प्रकारापैकी हा प्रकार कोणता आहे तो पाहूया. तो म्हणजे सामायिक शिरोबिंदू असताना आणि सामायिक शिरोबिंदू नसताना समरूप त्रिकोण काढणे. असे जे काही दोन आपल्याला विचारलेले प्रश्न आहे त्यातला हा प्रश्न आपण पाहूया. या दोन त्रिकोणांपैकी आपल्याला एक सामायिक शिरोबिंदू कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये y आणि यामध्ये y असे दोन तुम्हाला सारखे अक्षर दिसत आहेत, म्हणजे सामायिक शिरोबिंदू असताना समरूप त्रिकोण काढणे. आता यामध्ये कोणता त्रिकोण मोठा आहे कोणता लहान आहे हे आपण या रेषेवरून ठरवूया. YZ कोणाची आहे तर ही XYZ ची, म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या XYZ हा मोठा आहे आणि YQ म्हणजे PYQ हा लहान त्रिकोण आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. आता हे करत असताना आपल्याला सर्वप्रथम दिलेल्या मापाचा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. तर त्रिकोण काढताना आपण सर्वप्रथम याचा जो काही पाया आहे त्रिकोणाचा पाया तो आपण सर्वप्रथम काढूया. तो कोणता आहे तर तो म्हणजे YQ आपण सर्वप्रथम घेऊया. YQ ची या ठिकाणी जी लांबी आहे ती 7.2 आहे, म्हणजे 7.2 सेमी लांबीचा आपल्याला या ठिकाणी एक रेषाखंड म्हणा आपल्याला हा काढायचा आहे. आपण या पद्धतीने याला काढून घेऊ. 7.2 तुम्ही स्केल पट्टीने मोजून अगदी बरोबर तुम्हाला असा एक YQ असा काढून घ्यायचा. 7.2 सेमी तिची लांबी असली पाहिजे. या ठिकाणी मी थोडं वरती लिहितो. 7.2 सेमी असं लिहूया. यानंतर आता आपण दुसऱ्या बाजू आपल्याला राहिलेल्या जे आहेत ते आपण काढूया. म्हणजे आपल्याला P बिंदू आपल्याला शोधायचा आहे. तो P बिंदू कसा शोधणार तर आपण कंपासामध्ये माप घेणार 6.3. तर 6.3 आपण माप कंपास मध्ये घेऊया. म्हणजे आपण मोजून घेणार आहोत. हे तुम्ही पट्टीच्या सहाय्याने मोजून 6.3 सेंटीमीटर एवढा अंतर तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक चाप मारायचा आहे. पहा या ठिकाणी आपण 6.3 एवढं माप घेऊन आपण एक चॉप मार. आता आपल्या इथं कुठेतरी P बिंदू मिळणार आहे. हा P बिंदू जो आहे तो मिळणार आहे. पण P बिंदू हा Q बिंदू पासून किती अंतरावर असला पाहिजे, ह्या Q पासून किती अंतरावर असला पाहिजे तर त्याची 8 आहे. आपल्याला तो दिलेला 5.8 सेंटीमीटर. परत आपल्याला कंपास मध्ये म्हणजे पट्टीच्या सहाय्याने परत माप आपल्याला घ्यायचंय किती तर हे माप घ्यायचं आपल्याला 5.8 सेंटीमीटर. म्हणजे हे आपल्याला त्रिकोण या ठिकाणी जो दिलेला त्रिकोण आहे तो आपण पूर्ण केला. हा त्रिकोण PYQ असा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे. आता याचं माप लिहूया 5.8 सेमी. हे पूर्ण केलंय आपण. त्यानंतर हा जे आहे 6.3 सेमी हे सुद्धा आपण माप या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय करायची आपल्या याच्यामध्ये आता बाकीचं वाढवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी याला वाढवून घेऊया. तर या ठिकाणी मी याला वाढवतो. मोठा काढायचा आहे तर वाढवून घेऊया. परत या बाजूने मी याला सुद्धा वाढवून घेतो. वाढल्यास गणिताचा हा भाग आपण उचलून टाकू. हा भाग
आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला सोपं पडेल. त्याला मी परत वाढवतो, या पद्धतीने याला वाढवून घेतो. याला वाढव. आता परत आपल्याला काढायचा जो त्रिकोण आहे, तर त्यामध्ये या ठिकाणी y या ठिकाणी आपण एक छोटा एक काय करूया, एक या ठिकाणी एक किरण काढूया. याची एकूण आपल्याला 6 भाग या ठिकाणी करायचे आहेत, कारण की आपल्याला दिलेला रेशो हा जो दिला होता 6/5 असं दिलेलं आहे. तर हे आपण घेणार. त्यासाठी आपल्याला याचे 6 समान भागात विभाजन करायचं आहे. पहा, कंपास मध्ये योग्य माप घेऊन आपण याचे 6 भाग करू. पहा, 1 2 3 4 5 आणि 6. y आहे, या ठिकाणी आपण y1 y2 y3 y4 y5 आणि y6 काढूया. आता आपल्याला या ठिकाणी कोणता बिंदू आपल्याला Q या बिंदूशी जोडायचा आहे तो आपण सर्वप्रथम विचारात घेऊ. तो बिंदू कोणता घेणार, तो पहा 5 आणि 6 असं दिलेले आहे. तर मग आपण 5 नंबरचा या ठिकाणी आपण जोडणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सरळ असं येईल अशा बेताना असे काही करतील, पण असं करता येत नाही. बरीचशी मुलं चूक करतात. तर या ठिकाणचा कोन म्हणजे y5 एकरूप असणारा कोन आपण y6 काढणार आहोत. म्हणजेच आपल्याला परत कंपास मध्ये माप योग्य घेऊन आपल्याला असं एक कंस काढायचा आहे. अशा प्रकारे आपण एक कंस करूया. यामध्ये जेवढं अंतर आहे त्या दोन्ही मध्ये तेवढंच अंतर आपण यामध्ये ठेवणार आहोत. आता परत हा जो बिंदू आहे आणि हा y हा आपण एका रेषेत आपण जोडणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपण जोडूया. हा बिंदू आणि हा बिंदू आपण जोडूया. आपल्याला हा जो बिंदू मिळालेला आहे हा बिंदू, तर या ठिकाणचा तो झेड बिंदू आहे. म्हणजे याला मी झेड बिंदू. आता कोन Q ला एकरूप असणारा कोन झेड आपल्याला काढायचा आहे. मग हे करत असताना काय करायचं, परत आपल्याला यामध्ये योग्य माप घ्या कंपासामध्ये आणि एक चाप मारून घ्या. असे चाप मारून घ्या. आता यामध्ये एवढं अंतर आहे तेवढंच आपल्या याच्यात घ्यायचं आहे. मग आपण परत काय करूया, या दोन बिंदूंमधलं अंतर आपण मोजून घेऊया. कंपासाचा आहे ना ऍडजस्ट करू. आता हा जो बिंदू आहे आणि हा झेड बिंदू आहे हा एक रेषेत आणूया. तो कसा आणायचा आता, तर आपण स्केलपट्टी बरोबर अशा विधाने आपण ठेवूया. हा बिंदू आणि हा बिंदू, ही बिंदू आपल्याला एका रेषेत आपल्याला आणायचे आहे. हे आपण एका रेषेत आणले. या ठिकाणी तुम्हाला वरती हा जो काही कोन आहे हा कोन आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये x हा p ला कसा आहे एकरूप आहे आणि z हा या ठिकाणी q ला एकरूप आहे. आणि समरूप त्रिकोणामध्ये शिरोबिंदू हे जे असतात हे एकाच एक संगतीनुसार एकरूप असतात आणि बाजू त्यांच्या प्रमाणात असतात. तर या ठिकाणी हे दोन कोन या ठिकाणचे हे एकरूप असतील, या ठिकाणचे हे झेड आणि क्यू हे एकरूप असतील. अशा पद्धतीनं ही आपल्याला आकृती, कच्ची आकृती आणि ही आकृती या ठिकाणी पूर्ण होते. आणि अशा प्रकारे आपले या प्रकरणातले जे उदाहरण आहेत हे एकूण उदाहरणं आपण जर बघितली तर या उदाहरणांची संख्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किती आहे हे जर लक्षात येत असेल तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला दिलेली उदाहरणं ही आपल्याला 4 आहेत.
आणि दुसऱ्या सराव संचमध्ये दिलेली उदाहरणं 7 आहेत आणि याच्यात दिलेली उदाहरणं 8 आहे. म्हणजे 15, 8, 7, 15 आणि 4 आपलं एकूण इथं उदाहरणांची संख्या 19 आहे. आणि सोडवायला सोडून दिलेली काही उदाहरणं आहेत. अशी जर उदाहरणं आपण जर सराव केला तर आपल्याला या पाठामध्ये आपल्याला पूर्ण गुणदान या ठिकाणी यामध्ये मिळू शकतं आणि आपले मार्क्स या ठिकाणी पूर्ण गुणदान तुम्हाला घेता येते. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी आपल्याला चॅप्टर संपतो. अशी सरावाची उदाहरणं तुम्हाला आणखी उदाहरणं तुम्हाला मिळाली तर ती सोडून पहा आणि अशा पद्धतीने त्या उदाहरणाचा सराव करा.